आज ज्या पुस्तकाचं ग्रंथपूजन केलं त्या ग्रंथाचे लेखक प्रवीणजी सरदेशमुख इथे त्या ग्रंथाच्या निर्मितीमध्ये ज्यांचा महत्त्वाचा वाटा होता असे डॉक्टर भूपेंद्र कुलकर्णी, पुस्तकाच्या प्रकाशिका सौ प्राजक्ता सरदेशमुख, आत्ता मंचावरती नाहीत परंतु सन्माननीय हरिश्चंद्रजी, सन्माननीय काका कुकडे आणि इथे श्रोतृवृंदातही मी अनेक मान्यवर इथे पाहतोय. अशा मान्यवरांच्या उपस्थितीत आजच्या अत्यंत शुभ दिनी आपण एक आगळा सोहळा इथे अनुभवतो आहोत. प्रवीणजींनी त्यांच्या बोलण्यात सांगितलं की ग्रंथ प्रकाशन नाही, ग्रंथ पूजन का. आजच्या शुभदिनी खरं तर असं पूजन करून आणि तुमच्या सगळ्यांच्या उपस्थितीत सगळ्यांच्या वतीनं मंचावरच्या मान्यवरांनी त्याचं पूजन केलं. एका अर्थाने आपण सगळ्यांनी हे व्यक्त केलं की होय खरंच आम्हाला याचं विस्मरण झालं. हे आम्ही लक्षात ठेवायला पाहिजे होतं. हे अक्षय असं आहे, ही जी सगळी 12 चरित्र आहेत ती अक्षय आहेत, ज्यांचं अक्षय स्मरण आवश्यक आहे. परंतु होय आमचं विस्मरण झालं. परंतु कधीतरी आम्ही ही चूक सुधारली आहे. आज आम्ही ती चूक सुधारतोय. आम्ही ते पूजन करतोय म्हणजे काय करतोय, आम्ही ते यथावत होण्याचे, आमची जीवन यथावत होण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण आपल्याकडे पूजेची पद्धती सांगण्यात आलेली आहे. त्या पद्धतीमध्ये एक सर्वसामान्य पद्धत अशी सांगण्यात आली आहे की शिवो भूत्वा शिवम यजेत. शिवाची पूजा करायची, मग शिव बनण्याचा प्रयत्न करा. आज ह्या ज्या 12 जीवनांचा समुच्चय ज्या ग्रंथात आहे त्या ग्रंथाचं पूजन करून आम्ही एका अर्थानं अशा प्रकारे संकल्पबद्ध झालोय की होय आम्ही तसं होण्याचा प्रयत्न करू. आणि त्याची आवश्यकता काय आहे, तर आजच्या दिवसाची जी दुसरी दिनविशेषाची स्मरणगाठ आहे ती आहे महात्मा बसवेश्वरांचा आज प्रगट दिन आहे. महात्मा बसवेश्वरांनी ह्या जनमानसाचा एक उत्तम अध्ययन केलेलं आहे. सामान्यातल्या अतिसामान्य माणसाची त्या शिवाशी एकरूप तादात्म्य पावण्याची आकांक्षा त्यांच्या लक्षात आलेली आहे. परंतु त्यांना वाटेतले अडथळेही लक्षात आलेत. स्पर्शबंदीचे अडथळे आहेत, दूरत्व ठेवण्याचे अडथळे आहेत. बसवेश्वरांनी मांडलेला एक दृष्टांत मला इतका महत्वाचा वाटतो. महात्मा असं म्हणतात की अरे त्या स्पर्शामुळे तू दूर करतोयस. मग ज्या परमेश्वराची पूजा करण्यासाठी त्याच्यावर दुधाचा अभिषेक करतोस त्या गोमातेच्या आचाळाला त्याच्या वासराने स्पर्श केलेला आहे, तिथून आलेलं दूध आहे. अच्छा, तू देवाला स्नान घालतोस जलाने. अरे पण जलचर असलेल्या माशांनी ते पाणी कितीदा तरी प्यायलेलं आहे आणि परत टाकलेलं आहे, सगळं उष्ट करून टाकलंय. तुला याचं भान नाही का त्या स्पर्शाचं. अच्छा, देवतांच्या पूजेसाठी तू एवढी फुलांची करंडी सजवलीस. अरे पण या फुलांना सुद्धा मकरंदाच्या लालसेनं अपेक्षेनं मधुमक्षिकांनी केव्हाच उष्ट केलेलं आहे. आणि हे सगळे जे स्पर्श आहेत ते प्राणीसृष्टीतले स्पर्श आहेत, तेही तुला चालतात. आणि तुझ्यासारखा तुझंच प्रतिरूप असावा असा त्याचा स्पर्श तुला बाधा वाटतो.
पूजेमधले तो अडसर वाटतो, अशुद्ध वाटतो. बसवेश्वरांनी अत्यंत जीवनातली साधी उदाहरणं देऊन त्याने अजिबात आसूड ओढले नाहीत. त्याने असं म्हटलं नाही की काय हा धर्म, काय ही परंपरा, काय ही संस्कृती, हे नष्ट करण्याच्या योग्यतेचे, हे नाकारण्याच्या योग्यते, असं म्हटलं नाही. साधे साधे दृष्टांत दिले आणि त्या शिवापर्यंत पोहोचण्याचा सगळ्यांचा मार्ग हा कसा साधा आहे, सहज आहे, सोपा आहे, असा एक उत्तम धडा सगळ्यांना दिला. त्या महात्मा बसवेश्वरांना स्मरण करून मला एका वेगळ्या अस्पृश्यतेकडे आजच्या ह्या निमित्तानं तुमचं सगळ्यांचं ध्यान आकर्षित करावं असं वाटतं. की असली सामाजिक अस्पृश्यता ती घोर पापच आहे, ती दूर व्हायलाच पाहिजे. ती दूर करण्याचे अनेकांनी प्रयत्न केले आणि आजही ते होत आहेत. अजून ती जात नाही हे दुःख आहे, परंतु ती जाईल याविषयी विश्वासही आहे. कारण समाजातल्या अनेक स्तरांमधला आत्ता तो दुरावास संपत आलेला आहे, संपलेला आहे. ती समरसतेची आत्मीयता आता पुन्हा एकदा प्रतीत होऊ लागलेली आहे. त्याची अनुभूती अनेक समाज घटक आता पुन्हा घेऊ लागलेले आहेत. त्यामुळे ती आम्ही दूर करूच करू, त्या शापातनं आम्ही मुक्ती मिळवूच मिळवू. परंतु आणखीन एक अस्पृश्यता आहे. ती अस्पृश्यता ह्या राष्ट्रीयतेकडे वळवणाऱ्या विषयांची आहे. आमच्या समाजातलं एक वैचारिक ज्ञानी मंडळींचं असं एक वलय घेऊन वावरणारा एक प्रतिष्ठित, ज्ञान प्रतिष्ठित असा समूह आहे. आणि त्या समूहाने ठरवून टाकलेलं आहे की इथे काय मांडलं जावं, कसं मांडलं जावं, किती मांडलं जावं. मग ज्याच्यात राष्ट्र, परंपरा, संस्कृती, धर्म असे विषय आले की लगेच हे कसे नाकारणे योग्य आहेत ह्याविषयी अधिक मांडलं जातलं, सांगितलं जातं. साधे साधे विषय असतात. त्या साध्या विषयाला लगेच विद्रोही वळण देणं हे इथल्या ह्या तथाकथित ज्ञानवंतांच्या समूहानं, पीठानं हे ठरवूनच टाकलेलं आहे. ही अशी जी एक वैचारिक अस्पृश्यता गेली अनेक वर्ष इथे, विशेषतः स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही ती चालू राहिल्याचं वैषम्य अधिक आहे. कारण स्वातंत्र्य म्हणजे काय आहे? स्वातंत्र्यवीर सावरकर स्वतंत्रतेच्या स्तोत्रात असं म्हणतात, मोक्ष मुक्ती ही तुझीच रूप आहे. स्वातंत्र्याला किती एका वेगळ्या उच्च उदात्त पातळीवरनं या भारतीय हिंदू विचार परंपरेनं बाहिलेलं आहे. स्वातंत्र्य म्हणजे केवळ सत्तांतर नव्हे. गोरावसाहेब जाऊन आता कोणतरी भारतीय माणूस तिथे राज्यकर्ता झाला, ह्याला आपण स्वातंत्र्य मानलेलंच नाही. स्वातंत्र्य म्हणजे मुक्ती आहे ती. आणि मुक्ती म्हणजे काय आहे? मुक्ती म्हणजे विशालता आहे, व्यापकता आहे. कशातून मुक्ती आहे? अशा प्रकारच्या बंधनातून मुक्ती आहे. कुंठित बुद्धीतून मुक्ती आहे, संकुचित विचारातून मुक्ती आहे. आणि दुर्दैवानं तशा प्रकारची मुक्तीचा अनुभव स्वातंत्र्यानंतर आम्हाला आला नाही. आला असतं तर 2-4च उदाहरणं देतो ज्याच्यात आपला हा मुक्ती लढा पण आहे. ज्या भारताचे आपण सगळेजण नागरिक आहोत त्या भारताला स्वातंत्र्य मिळालं 15 ऑगस्ट 1947. मराठवाडा मुक्ती. त्यानंतर 1 वर्ष 2 महिने, 1 वर्ष 1 महिना 2 दिवस, 17 सप्टेंबर 1948. कितीतरी भूभाग असे राहिले. दादरा नगर हवेली 2 ऑगस्ट 1954. पॉंडेचेरी 1 नोव्हेंबर 1954. आणि गोमांतक गोवा 19 डिसेंबर 1961. कुठे विसरलो होतो आम्ही हे सगळे आमचे बंधुजन, आमचे भूभाग. स्वातंत्र्य मिळाल्याबरोबरच झालेल्या आक्रमणामध्ये गेलेला पाकव्याप्त आदरणीय काकांच्या संबोधनात ऐकलेलाच.
हे सगळं आम्हाला तेव्हाच आठवलं असतं जर आम्ही राष्ट्रीयत्वाला आधीपासूनच अस्पर्श ठरवलं नसतं. आम्ही एक वेगळी अस्पृश्यताच मानली. अहो, ह्या मराठवाडा मुक्ती लढ्याचा संग्रामाचा आरंभ करायचा असं सरदार वल्लभभाईंनी ठरवलं. मात्र सैनिकी कारवाई करायची, त्याच्याऐवजी वंदनीय डॉक्टर आंबेडकरांनी त्यांना अत्यंत हिताचा, मोलाचा, महत्वाचा सल्ला दिला की याला लष्करी कारवाई म्हणू नका, सैनिकी कारवाई म्हणू नका, पोलीस ऍक्शन म्हणा, अन्यथा आंतरराष्ट्रीय दडपण येईल. मोलाचा सल्ला होता. आता ही पोलीस ही कारवाई करायची, दिनांक ठरला 13 सप्टेंबर दिनांक ठरला. 1948 13 सप्टेंबर. निर्णय कोणी करायचा हे ठरलेलं होतं, सरदार वल्लभभाईंनी ठरवायचं होतं. मी तुम्हाला हे इतकं तपशिलाने ह्याच्यासाठी सांगतो की आम्ही, हे आमचं राष्ट्र आहे, ही आमची भूमी आहे, ती आम्हाला परत मिळवली पाहिजे. या विचारापासूनच किती विनमुख झालेलो होतो या वैचारिक अस्पृश्यतेपायी. सरदारांना असा संदेश गेला, कारण 11 सप्टेंबर 1948 एक घटना घडली. ती घटना अशी होती की ज्यांनी पाकिस्तान अगरही मागणी केली आणि मागून घेतला आणि या देशाचं दुर्दैवी विभाजन घडवून आणलं, त्या मोहम्मद अली जिनांचा मृत्यू झाला. सरदार पटेलांना असं सुचवण्यात आलं शासकांकडनं, तेव्हा जरा हा मुक्ती लढा हे थोडं पुढे ढकलता का बरं? तर 11 सप्टेंबरला जिना वारलेले आहेत आणि असा दुखवट्याचा काळ चाललेला असताना जर आपण अशा प्रकारचं काही केलं, अशी कृती केली, तर एका समुदायाला खूप वाईट वाटेल. तो दुःखात असेल आता समुदाय. कोणाच्या दुःखाची चिंता करत होतोय आमचे शासक, राजकीय नेते? कोणाला दुःख वाटणार होतं जिना गेल्याचं? कोणाला वाटत होतं की आता थांबलं पाहिजे, अजून हे अत्याचाराचं जे पर्व आहे ते आणखीन थोडं लांबलं तरी चालेल, असं कोणाला वाटत होतं? असं वाटणारे मूठभर भारत द्वेष्टे, भारत विरोधी असेच कोणीतरी होते ना ते. परंतु त्यांची चिंता करायला आम्हाला इथली वैचारिक पीठं आणि त्यांच्या प्रभावात असलेले आमचे शासक सांगत होते. सरदारांनी ते बिलकुल जुमानलं नाही, सुदैवानं. मग दुसरा प्रयत्न झाला. सरदारांना असं सुचवण्यात आलं, अहो 13 सप्टेंबर 13 हा अशुभ आकडा आहे. म्हणजे जी वैचारिक पीठं आपल्याला बाकी बुद्धिवाद सांगत असतात, बुद्धिप्रामाण्य सांगत असतात, अंधश्रद्धा निर्मूलन करायला पाहिजे, त्याच्यासाठी तुटून पडत असतात आमच्या सगळ्या धर्मविधींवर, धर्म आचारांवर, धर्म परंपरांवर, दैवतांवर. परंतु त्यांचेच चेले चपाटे आमच्या शासकांना सुचवत होते, असं सांगून बघा, असंही सांगितलं गेलं. सरदार असले ते म्हणजे 13 अशुभ. गुजरात में ऐसे नहीं है. गुजरात में धनतेरस मनाते हैं. तेरस अत्यंत शुभ दिन आहे हमारे लिए. म्हणून ती 13 सप्टेंबरला पोलीस कारवाई झाली. पुढे आपल्याला माहिती आहे 17 सप्टेंबरला शरणागत आला. म्हणजे आमच्या मुक्ती लढ्याला मुळात आम्हाला शरम ही वाटत नाहीये की 1 वर्ष उशीर झालाय. 1 वर्ष 1 महिना 2 दिवस उशीर तर झालेलाच आहे, तो आणखीनही उशीर व्हावा याची आम्हाला बिलकुल लाज वाटत नव्हती तसा निर्णय करायला. हे सगळं वैचारिक अस्पृश्यतेतनं घडत होतं. त्यामुळे अशी जी सामाजिक अस्पृश्यते जितकी विघातक आहे, जितकी वाईट आहे, जितकी पापाचरणासारखी आहे, तितकंच पापाचरण हे वैचारिक अस्पृश्यतेचं पण आहे. वैचारिक जगतामध्ये हिंदुत्व मांडलं की लगेच दाह व्हायला लागतो. स्वतःला वैचारिक लेखक, चळवळीतले नेते असं म्हणवणारे कांचा इलैया त्यांचं नाव आहे. त्यांनी 90च्या दशकात एक ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथाचं शीर्षकच काय आहे?
व्हाय आय एम नॉट हिंदू, मी नाकारतोय हिंदू. आणि का? ऐक वाचा, कारण हे नाकारणं योग्य आहे. कांच्या गेले आले. आता एक 5-7 वर्षापूर्वी एक नवं इंग्रजी पुस्तक आलं शशी थरूरांचं. आणि शशी थरूर लिहितात, व्हाय आय एम हिंदू. मगाशी जे आदरणीय काका म्हणत होते ना, परिवर्तन आहे. हिंदू या शब्दाविषयीची जी अस्पृश्यता होती ती आता हळूहळू हळूहळू कमी करण्यात हित आहे असं वाटायला लागलंय लोकांना. आणि त्यामुळे शशी थरूर लिहितात व्हाय आय एम हिंदू. परंतु लिहिताना, पुस्तकामध्ये मांडणी करताना मात्र काय म्हणतात? ते म्हणतात हिंदू धर्म फारच पवित्र आहे, फारच उत्तम आहे आणि मला त्याचा अभिमान आहे. पण मग कसला अभिमान नाही आहे? हिंदुत्व वाईट आहे. हिंदू राष्ट्र ही संकल्पना वाईट आहे. वैचारिक अस्पृश्यतेचा जो वेगवेगळा हा आविष्कार आहे. हिंदू चालेल, हिंदुत्व चालणार नाही. म्हणजे याचा अर्थ की बाजारात कुठेतरी स्पर्श झाला तरी चालेल, परंतु माझ्या घरी किंवा मी प्रत्यक्ष असा देवाणघेवाणीत स्पर्श करणार नाही, हे म्हणणं जितकं चुकीचं आहे, जितकं पापाचं आहे, तितकंच हेही पापाचं आहे. दुर्दैवाने होत राहिलं, कारण असे 12 नवे या मुक्ती लढ्यामध्ये असलेले, असे प्रसिद्ध असलेले 12 आणि अनाम असलेले 1200 सुद्धा असतील. यांचं आम्हाला विस्मरण झालं. आणि त्यामुळे मी मनपूर्वक धन्यवाद प्रवीणजींना देतो की प्रवीणजी हा असा कार्यकर्ता, आपल्या सगळ्यांना त्यांचा परिचय, कारण तुम्हाला अधिक त्याच्या बरोबर राहता आलेला आहे. तुम्ही पाहिलेलं आहे लातूरकरांनी त्याला. मी तर दुरून पाहतो, कधीतरी भेटतो, परंतु ध्यास घेऊन पुढे जाणारी मंडळी असतात ना, तसे प्रवीणजी आहेत. प्रवीण सरदेशमुख गेले जवळपास 7-8 वर्ष ध्यास लागल्यासारखे ते मागे लागलेले होते की हा मराठवाडा मुक्ती लढ्याचं 75वं वर्ष येत आहे, त्याच्या आत मी हा अभ्यास पूर्ण करणार. मला जे सांगायचं ते मी सांगणार. आणि मला एक बरं असं वाटलं की त्यांनी इतिहास ग्रंथ लिहिला नाही पहिला. पुढे तुम्ही लिहाच तो अवश्य, कारण जे अशा जीवनातून कळतं ना, ते आपल्याला केवळ अशा कालक्रमातून कळतच असं नाही. ते जीवनातनं अधिक कळतं की असं जगायचं असतं, असं जगायचं असतं. आत्ताच उपेंद्र भाऊने ज्या मी रघुनाथांचा उल्लेख केला, त्यांच्या ओळी प्रवीणजीने त्यांच्या पुस्तकात उद्धृत केलेल्याच आहेत, पण त्या मला इथेही प्रकटपणे सांगाव्याशा वाटतं. त्यांची पेटवली घे पणती नावाची कविता आहे, त्यातल्या 4 ओळी आहेत त्या वाचून. घातल्या मृत्यूला हासत ज्यांनी माळा, घातल्या मृत्यूला हासत ज्यांनी माळा, धगधगे तयाची प्रेरक येथे ज्वाळा. मला असं वाटतं हे ह्या पुस्तकाचं वर्णन आहे. अशा मृत्यूच्या माळांसाठी ज्यांनी आपली मान अत्यंत तत्परतेने पुढे केलेली आहे की अरे मृत्यू घेऊ दे, अशा सगळ्यांची दगदगती प्रेरक जीवनांच्या ज्वाळा या पुस्तकामध्ये आहेत. पुढच्या 2 ओळी बी रघुनाथांच्या फार महत्वाच्या. ये इथेच आपुली पेटव निष्प्रभ पणती. हे आपल्या सगळ्यांसाठी, आपल्या सगळ्यांचं असंच आहे की खरंच आपल्याला माहिती नाही की आपल्या हातात खरंच अशी ज्योत आहे अंतर्मनात. आपल्या हातातही अशी पणती आहे, आपण अशी ज्योतीसारखं जळवून उठू शकतो. आम्हाला माहिती नाही, आम्ही विसरूनच गेलोय. कारण स्वातंत्र्य संग्राम, त्याच्यासाठी मोजलेली किंमत, हे आता इतक्या दशकं मागे गेलेलं आहे की आम्हाला असं वाटतं की स्वातंत्र्य हा आमचा अधिकार होता आणि तो आता आहे. आज कशाला हवंय आम्हाला ते परत सगळं, असं जे वाटत असतं, असं आम्हाला वाटण्याआधीच प्रवीणजींचं हे पुस्तक समोर येतं आणि असं वाटून घेऊ नकोस. तुझी निष्प्रभ असली तरी ती पण ती तू घेऊन इकडे ये. हे पुस्तक वाच, काय होईल त्याने? मग नवा जीवनानंद नव ज्वालांती. तुला तुझ्या जीवनाचा नवा आनंद मिळणार आहे. म्हणजे काय मिळणार आहे? तुला जीवनाची इति कर्तव्यता कळणार आहे.
कृतार्थता कळणार आहे, लक्ष मिळणार आहे जीवनाचं तुला, जे आपल्या सगळ्यांचं लक्ष आपल्याला मिळायला हवं. यानंतर हे पुस्तक ज्या ज्या विद्यार्थ्यांच्या हातात जाईल, ज्या ज्या तरुणांच्या हातात जाईल, त्यांना असं लक्ष याच्यातून मिळणार आहे. त्यांची अंतरीची ज्योत ही त्यामुळे पेटून उठणार आहे. म्हणून मला असं वाटतं की त्यांनी अशी चरित्राचं पुस्तक लिहिलं, हेच खूप महत्वाचं आहे. कारण अशी चरित्र पाहिली, चरित्र वाचली की असं वाटतं की अरे असं घडू शकतं, असं जगता येतं, असं कोणीतरी जगलाय, मलाही जगता येईल, मी जरा प्रयत्न करेन. अन्यथा इतिहासाचा क्रम लिहिला तर अनेकांना वाटतं की ज्यांना इतिहासाचं प्रेम आहे त्यांनी हा ग्रंथ वाचावा. इतिहास म्हणजे काय? गेलेल्या काळाची धूळ आहे. एका कवीने म्हटलं, इतिहासाचे अवघड ओझे. आता ज्यांना इतिहासाचं ओझं होतं अशी पिढी बसूनच जाते, ती पिढी उभी नाही राहत. इतिहास ज्यांना प्रेरणा देतो, स्फूर्ती देतो, ऊर्जा देतो. इतिहास ओझं नसतो, परंतु इतिहास असा कथा रूपात आला की तो ओझं वाटत नाही, तो ऊर्जा वाटतो, तो आपल्याला घेऊन जातो असं वाटतं, तो आपल्याला हात धरून आपल्याला त्या वाटेवर घेऊन जाईल असं वाटतं. आणि म्हणून मला असं वाटतं की प्रवीणजींचं हे पुस्तक आपल्याला त्या वाटेवर घेऊन जाईल. आज आपल्याला असं वाटू शकतं की आज कुठे पारतंत्र्य आहे, आज आम्हाला इतकी सगळी प्रेरणा आणि देश धर्म याच्यासाठी इतकं आसासून जगण्याची आवश्यकता काय. परंतु देशाची मुक्ती, देशाचं स्वातंत्र्य हे केवळ एका वर्षाचं, एका क्षणाची ही घटनेतला बदल नाही आहे केवळ, की इंग्रज गेला, युनियन जॅक गेला, तिरंगा आला, स्वातंत्र्य मिळालं, आता हे अबाधित राहणार. असं स्वातंत्र्य या देशाने अनेक वर्ष आधी उपभोगलेलं आहे, परंतु तरी पराधीनता आली, अवनती आली. याचं कारण समाज ते विसरत गेला. हळूहळू त्याला वाटायला लागलं आज मी काही करण्याची आवश्यकता नाही. मला असं वाटतं ही पुस्तकं आपल्याला अशी प्रेरणा परत देतात. नाही, आजही मी बघायला पाहिजे, आजही देशासाठी करणीय मला काहीतरी आहे. काय करता येईल? मी माझा देशाचा गौरव वाढवेन, मी जागरूक राहीन, दक्ष राहीन. या देशात आत्ताही माझ्या अवतीभोवती देशाच्या विरोधात काम करणारं कोणी आहे का? आणि तसे आहेत दुर्दैवाने. आज संघर्ष केवळ सीमेवर नाही सुरू ना, आपण पाहतो देशाच्या अंतर्गतही किती संघर्ष चालले. कुठे तो नक्षलवादाचा चेहरा घेऊन असतो, कुठे तो दहशतवादाचा चेहरा घेऊन असतो, कुठे तो धर्मविरोधाचा चेहरा घेऊन असतो, कुठे तो इथल्या संस्कृती नाशाचा चेहरा घेऊन असतो. परंतु हे सगळेच जण एका अर्थानं आमच्या स्वातंत्र्याला नख लावणाऱ्या या वृत्ती आहेत, प्रवृत्ती आहेत, व्यक्ती आहेत, संस्था आहेत, त्यांच्या कृती आहेत. त्याच्यासाठी दक्ष कोण राहणार आहे? आज दिगंबरराव बिंदू हे दूर करायला येणार कोण होईल? तर आम्ही जे सगळे बिंदू आहोत, आम्ही आज दिगंबर होऊ परत. आम्ही परत आज त्या भावनेनं आमची हृदय परत भरून घेऊ. मला असं वाटतं ते ह्या पुस्तकाची सार्थकता आहे. आणि त्याच्यासाठी पुन्हा एकदा मी प्रवीणजींचं मनपूर्वक अभिनंदन करतो की अशा प्रकारचा कथारूप जीवन आमच्या समोर ठेवलीत. आजच्या तरुण पिढीपर्यंत प्रत्येकाला त्यामुळे ह्या पुस्तकात स्वारस्य राहील. तो हे पुस्तक पाहिल आणि एका अर्थाने एक नवी दृष्टी, एक निरंजन दृष्टी ही तो मिळवेल. पुन्हा एकदा प्रवीणजींना मी मनपूर्वक धन्यवाद देतो. आपल्या सगळ्यांनाही धन्यवाद देतो. अक्षय तृतीयेसारखा एक अत्यंत महत्त्वाचा सण, घरगुती आपले अनेक कार्यक्रम हे सगळे असताना तुम्ही इतक्या संख्येने अशा प्रकारच्या ग्रंथ पूजनाचे साक्षीदार म्हणून इथे आलात. ती एका अर्थानं यानंतर या ग्रंथाचं जसं स्वागत समाजात होणार आहे त्याला ग्वाही देणारी आपली उपस्थिती आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांनाही मनपूर्वक धन्यवाद देतो आणि थांबतो. धन्यवाद.